बाप्पा घरी येण्याचा आनंद काही औरच असतो, नाही? ते येतात मोजक्याच दिवसांसाठी, पण त्यांच्या येण्याची चाहूल मात्र महिनाभर आधीच लागते. आई, काकू, मावशी, आजी रोज रात्रीच्या सिरियल्सला मास बंक करतात आणि इथे जमा होतात. बाप्पांचे फेवरेट मोदक मीच बनवणार. लाडू मी बरं का. आणि आम्ही दोघी रात्री पाय करू बाप्पांच्या सोबतीला. अरे वा, छान दिसताय सगळे. पण पूजेचं सामान सदा लवकर ना. घेतलंय ना सगळं? झाली सगळी तयारी? प्रसाद कुठे आहे सदा? प्रसाद. पोहोचलास मग? चला ना पटकन बाप्पांना आणायची वेळ झाली. चला चला चला. बाप्पा स्वतः मूषकावर येतात, पण त्यांना आणण्यासाठी ह्या सगळ्या मात्र घोड्यावर स्वार असतात. बाप्पांना घरी कोण घेऊन जाणार आहे? आहे. आपण घेऊन जाऊयात की. वेडी कुठली? अगं हे काम मुलं करतात. ईशान दादा कुठे? ईशान दादा या या पुढे या. या पुढे. काकू, तुम्ही का नाही घेऊन जाऊ शकत बाप्पाला? अरे वा, तशी प्रथा आहे. बाप्पांना पुरुष मंडळीच घरी घेऊन जातात. दादा मला एक सांगा, बाप्पांना पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी कोण येतं बरं? त्यांची आई येते की गौरी. अहो मग या सगळ्या सुद्धा आईच आहेत की. त्यांची घरी येण्याची आतुरतेनं वाट बघणार आहे. कोणी मोदक बनवले, कोणी दुर्वा तोडल्या, कोणी पितांबर घेऊन आलं, तर कोणी भक्तिभावाने फुली फुली सोडली. त्यामुळे यावर्षी बाप्पा येतीलही आईसोबत आणि जातीलही आईसोबत. नाही पण प्रथा. काकू, तसंही कुठल्याही नव्या गोष्टीची सुरुवात आपण बाप्पाच्या आशीर्वादानेच करतो. मग यावर्षी या नव्या प्रथेची सुरुवातही बाप्पाच्या आशीर्वादानेच होऊ देखील. मनामध्ये बाप्पालाही जणू हेच वाटे, आईच्या कुशीमध्ये